SIR नावाची अत्यंत एक घातक पद्धत देशामध्ये तिचा अवलंब होत आहे आणि यातून मतदार याद्या दुरुस्त करणे, याची साफसफाई करणे ही प्रक्रिया अभिप्रेत असताना मात्र जे मतदार आहेत, जे भारतीय नागरिक आहेत, त्यांच्याच अधिकारावर गदा आणल्या जात आहे. ह्या घटना सातत्याने एका बाजूला घडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला वाढीव जे मतदार आहेत, एका माणसाचे, एका व्यक्तीचे दोन ठिकाणी नावं देखील या प्रक्रियेच्या माध्यमातून घातलं जात आहे. एवढंच नव्हे तर बोगस मतदारांचे नाव हे वाढवल्या जात आहेत. हे एकंदरीत भारतात जिथे जिथे SIR झालं तिथली ही कहाणी आहे आणि याचा किस्सा महाराष्ट्रात गिरवला जाऊ नये या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी या सर्व प्रक्रियेच्या संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली आणि आमच्या तीव्र स्वरूपाचे जे तांत्रिक आक्षेप आहेत ते आक्षेप त्यांच्यापर्यंत नोंदवले आणि ते नोंदवत असताना येणाऱ्या काळात कोणत्याच निवडणुका नाही. 12 जिल्हा परिषदा झालेल्या आहेत. 2 वर्षच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये काही अडचणी आहेत. नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे आता मतदार यादी तथाकथित दुरुस्त किंवा बिघाड, आम्ही तर त्याला बिघाडच म्हणतोय, या करण्याच्या अनुषंगानं कुठेही घाई करण्याची आवश्यकता नाही. याआधी 2003-04 ला SIR होत असताना 13 महिन्याचा कार्यकाळ हा लागला होता. त्यावेळेस कुठेही बोगस मतदारांच्या अनुषंगानं तक्रारी नव्हत्या, कुठेही त्या ठिकाणी इतर गोष्टी त्यावेळेस नव्हत्या. आता मतदारांचा संख्या फुगून ठेवलेला आहे आणि या सर्वांना जर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष गृहभेटी देऊन तिथे याची जर पडताळणी करायची असेल तर 1.5 वर्षाचा कालावधी यामध्ये लागेल. तो टाइम बाउंड कार्यक्रम ठरवावा, प्रत्येक टप्प्यामध्ये पारदर्शकता ठेवावी आणि जे आपल्याजवळचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते पब्लिक डोमेनमध्ये असावं. त्याच्या संदर्भात गुप्ततेच्या नावावर काळं चाललंय ते थांबवलं जावं आणि हा सगळा जो डाटा आहे हा पुढच्या 5 वर्षाकरता हा संरक्षित करून ठेवावा आदी इत्यादी मागण्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी गेलो. आमचे प्रश्न हे तांत्रिक स्वरूपाचे होते. आम्ही विचारलेले जे जाब होते हे प्रत्यक्ष जी आकडेवारी आहे आणि घडलेल्या ज्या घटना आहेत त्या अनुषंगाने आमची चर्चा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. त्यामुळे मूळ या मुद्द्या, या सगळ्या प्रक्रियेवर आवश्यक तो आक्षेप आणि यामध्ये जनगणना होत असताना डुप्लिकेशन होऊ नये यासारख्या मुद्द्यापासून तर फॉर्म 7चा गैरउपयोग कशा पद्धतीने केला जातो तिथपर्यंतचा सर्व जो भाग आहे हा या ठिकाणी चर्चा त्याची झालेली आहे. यासोबतच मागची जी मिटिंग झाली त्या मिटिंगला सर्व राजकीय पक्षांना बोलवलं गेलं असं सांगितलं गेलं, मात्र काँग्रेस पक्षाला मागच्या मिटिंगला बोलवलं गेलं नव्हतं. त्याचा देखील आम्ही जाब या बैठकीच्या अनुषंगाने त्यांना विचारला आहे. सर्वच पक्षांना आपण बोलवा, एक राजकीय महत्वाचा जो पक्ष आहे काँग्रेस त्याला नेमकेपणाने आपण का सोडता, हा देखील संशय निर्माण करणारा जी बाब आहे त्या संदर्भात देखील आम्ही आमच्या तीव्र स्वरूपाच्या भावना या देशापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे SIRच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं आमचं नागरिकांनाही आव्हान आहे की ही जी प्रक्रिया आहे ही आपल्या अधिकारांवर गदा आणणारी आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत का नाही हे निवडणूक आयोगाला ठरवायचा अधिकार नाही. ते त्यांच्या कक्षेच्या बाहेर जाऊन अतिक्रमण करत असताना कुठेतरी अशा स्वरूपामध्ये आपलं काम सोडून दुसरंच काम निवडणूक आयोग करायला लागलाय. त्यांचं काम आहे यादीचं डुप्लिकेशन, ट्रिप्लिकेशन जे आहे ते काढणं, एकेका 10x10च्या घरात 10-10 हजार कसे लोक राहतात त्याचा तपास करणं, बोगस मतदार जे आहेत एका बिल्डिंगमध्ये 7,000 मतदार राहणं, या सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी स्वच्छ केल्या पाहिजे. मात्र यामध्ये अधिक मतदार वाढवण्याच्या अनुषंगानं ते काही आगामी काळात ते कारवाई करू शकतात. त्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची ही आवश्यकता आहे. शेवटी लोकशाही म्हणजे काय तर मतदानाचा अधिकाराच्या माध्यमातून आपण आपले प्रतिनिधी निवडणे ही लोकशाही आहे आणि यामध्ये काँग्रेस किंवा इतर पक्ष अशी ही एकंदरीत ही लढाई नसून आपल्याला देश म्हणून आणि नागरिक म्हणून या सगळ्याची गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे या भेटीच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवावी आणि आपला जो अधिकार आहे तो अबाधित ठेवावा याकरता आपण सतर्क राहण्याचं देखील आव्हान या निमित्ताने आम्ही करत आहोत. आश्वासनने त्यांनी त्यांची बाजू सांगितली आणि ती बाजू सांगत असताना आमचे जे मुद्दे आहेत ते त्यांच्या पातळीवर आहेत. त्या पातळीवर त्यांनी ताबडतोबीनं त्या अनुषंगानं समन्वयाचा आणि त्या संदर्भात कुठलीही आपण काळजी न करण्याची त्यांनी त्या ठिकाणी हमी भरली आहे. जे राष्ट्रीय पातळीवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जे मुद्दे आहेत
त्यांच्याकडे वर्ग करून त्यांना कळवल्या जातील अशा स्वरूपाची आज आमची त्यांच्याशी भेट झाली. ही भेट एकंदरीत मुद्देनिहाय आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्यामुळे आम्ही आमचे मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू आणि यामध्ये कुठल्याच चुका होऊ न देण्याच्या अनुषंगानं आम्ही सतर्क SIR की जो प्रक्रिया है वो SIR की प्रक्रिया वोटर लिस्ट को खंगालते हुए उसमें दुरुस्ती करना, उसमें सुधार करना, ये SIR का हेतु है. SIR तो पहली बार हो नहीं रहा है. 2003-04 में भी संपन्न हुआ था. उस वक्त किसी प्रकार से एक प्रक्रिया की गई थी, मगर फिलहाल जो प्रक्रिया पूरे देश भर में चल रही है उसके जो नतीजे आ रहे हैं तो जो कांग्रेस का वोटर है या बीजेपी के खिलाफ का वोटर है उसको निकाला जा रहा है और दूसरी तरफ जो बोगस वोटर है उसको बढ़ाया जा रहा है. तो इस पर चिंता व्यक्त करते हुए जो पीछे घटी हुई घटना है उसका एक वस्तुनिष्ठ जो हमारे पास उसका सब दस्तावेज जो था उसके साथ आज हमने उनके साथ डिस्कशन किया है और इस डिस्कशन में हमने हमारे सारे जो ऑब्जेक्शन उसको रेज करते हुए उसका हल जल्द से जल्द निकाले. ये आज हमारे उनके साथ बातचीत हुई. बातचीत से सारी चीजें नहीं तो हमने हमारे जो स्टैंड है उसको यहाँ पर रखा. आने वाले समय में और नीचे जाकर बूथ लेवल पर जाकर एक राजनीतिक दल होने के नाते हम वहां पर भी ये काम करेंगे. मगर इसके साथ हमारा देश के वोटर को और महाराष्ट्र के नागरिकों को भी ये अनुरोध है कि ये SIR जो है पार्टी से परे है. लोकतंत्र गणतंत्र में हमें जो दिया गया अधिकार है वोटिंग का अधिकार है और उसी अधिकार को हटाने की साजिश इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के माध्यम से चल रही है. तो हम सतर्क रहेंगे और अपनी सतर्कता के साथ किसी भी चुनावी प्रक्रिया में हम बोगस जो वोटर है उनको घुसने नहीं देंगे और सही वोटर को निकलने देंगे. इस अभियान में नागरिक भी हमारे साथ. जो चुनाव आयोग है उसको अधिकार नहीं कि भारत देश का कौन नागरिक है तय करने का, लेकिन वो काम वो कर रहे हैं. जी हाँ, हमारा संविधान कहता है और व्यवस्था कहती है कि सिटीजनशिप जो होती है उसका जो तय करने का जो होता है वो अधिकार किसी अन्य जगह है. इलेक्शन कमीशन को आपका सिटीजन हो या नहीं हो ये जांचने का उनका अधिकार नहीं है. इसका मतलब जो साफ साफ है कि वो उनका दायरा लांघते हुए काम कर रहे हैं. सिटीजन वही वोटर का राइट है, ये बात बिल्कुल सच है, मगर वो उनका काम न करते हुए कहीं ना कहीं वो अन्य विभागों में जाकर भी अपनी घुसपैठी कर रहे हैं. ये भी हमारा एक यहाँ पर उनके साथ बातचीत का एक मुद्दा था. सर, जीतेंद्र में ये कहा गया था चीफ इलेक्शन ऑफिसर की तरफ से कि सभी पार्टियों को जो बूथ लेवल एजेंट अपॉइंट करने के लिए जो है पत्र लिखा जाएगा, तो उस विषय पर कोई चर्चा हुई है? हमने उनसे पूछा कि आप बूथ लेवल के हमारे जो वहाँ एजेंट है उनका जो डाटा है वो डाटा का आप सम्मिलित क्यों नहीं किया. हमें वहाँ पर जो हमारी आशंका थी और हमारे जो नाम वहाँ पर जो लिए नहीं गए उस पर भी हमने आपत्ति जताई. मगर ऑल पार्टी जो मीटिंग हुई है उस ऑल पार्टी मीटिंग में कांग्रेस को बुलाया नहीं गया, कांग्रेस को प्रतिनिधि को ही बुलाया नहीं गया. यानी बीजेपी के खिलाफ आज राष्ट्रीय स्तर पर जो लड़ने वाला दल है उसको छोड़कर आप मीटिंग करते हो, इस पर भी हमने हमारी नाराजगी जताई. सर, बारामती उपचुनाव के बारे में कांग्रेस की क्या भूमिका तय हुई है, क्योंकि सुमित्रा पवार दिल्ली दौरे में है, वो एनडीए के नेताओं के साथ कहा जा रहा है कि आपकी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष से भी मुलाकात करेंगे और मदद की गुहार. हमारे विधायक दल के जो नेता है विजय वड़ेट्टीवार जी और मैं प्रदेश अध्यक्ष होने के नाते माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी के साथ भी हमने इस मुद्दे पे चर्चा की और हमने जो महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के जानिब से जो कहा था कि यदि वहाँ एनसीपी नहीं लड़ रही है शरद पवार गुट की तो कांग्रेस वहाँ दावेदारी करेगी, वहाँ कैंडिडेट उतारेगी. तो ये हमारी जो भूमिका है उस भूमिका पर हम आज भी कायम है. आने वाले 1-2 दिन में जरूर इसका फैसला हो जाएगा, मगर हमारी जो भूमिका थी और हमारी भूमिका पे हम कायम. थोड़ा इंतजार करो, 1-2 दिन में सारी चीजें. मराठीमध्ये सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये एक भूमिका आपण घेतली होती की कुठेतरी आपण इलेक्शन लढणार आहोत जर शरद पवारांची राष्ट्रवादी लढत नसेल तर. आपला उमेदवार ठरलाय का आणि कशा पद्धतीने पुढची पावलं आहेत? राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा
संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे. निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे. ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. सर, संजय राऊतांनी आज वक्तव्य केलं होतं की येत्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्यामध्ये सुद्धा हे दोन गट सुद्धा फुटतील आणि येत्या काळामध्ये भाजपमध्ये विलीन होतील असं संजय राऊतांचं म्हणणं. आता फोडाफोडी करणं हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे. त्यामुळे हे घरफोडे लोक आहेत. हे जशी पोरं चोरणारी गँग आली होती तसे पक्ष चोरणारे लोक आहेत आणि यांची मोठं सेपरेट जे आहेत त्यात वेगळ्याने काही सांगण्याची आवश्यकता नाही. हिंदी में